भावड्या कस मास्तर बनीन तस. चल आज एक लॉजिकल गणित. मॅथ मध्ये किती पॉवर असतो. फक्त डोकं लावायचं आणि थोडस डोकं चालवायचं. 5 आणि 5 किती होते? 10 होते का? आणि 10च होत असते तुझ्या माहितीसाठी. पण त्या 10 वरून त्याला 11 करण्याची हिंमत कोणामध्ये माहिती? फक्त भावड्यामध्ये. आणि प्रूव्ह करून दाखवू शकतो. चल 5 आणि 5 किती होते तुझ्या हिशोबानं? किंवा कोणत्याही जगातला कोणताही माणूस त्याचा 5 आणि 5 किती करणार माहिती का? 10च करणार. पण भावड्या 11 करून दाखवतो. बघ कसे 11 होते. बघ प्रूव्ह करून दाखवतो. बघ 0 इज इक्वल टू काय होते भावड्या? 0 होते. काय होते? 0. 0ला आपण 20 - 20 मांडू शकतो की नाही? आपण मांडू शकतो ना. हाय मग या पलीकडे 0ला 22 - 22 मांडू शकतो की नाही? बघ 20 मधून 20 गेले काय राहिलं? 0 राहिले. 22 मधून 22 गेले किती राहिले? 0 राहिले. आपण याच्याऐवजी असं मांडू शकतो. बघ याला पुन्हा काय मांडू शकतो आपण? 10 गुणिले 2 मांडू शकतो. बघ 10 गुणिले 2 मायनसला मायनस 10 गुणिले 2 इजिकल टू ला इजिकल टू 22 ला कसं मांडू शकतो? बघ 11 गुणिले 2 11 गुणिले 2 11 गुणिले 2 मायनस 11 गुणिले 2. कसं गपकन बघ. थोडं लॉजिक लावा, थोडं डोकं लावा लागतंय या जगामध्ये भाऊ. डोकं लावणाऱ्यालाच किंमत आहे. अंधारातल्या वस्तू किंमत नाही, चमकणाऱ्या वस्तूला किंमत आहे. बघ मग खपकन. बघ याच्यामध्ये आपण 10 कॉमन काढू शकतो भावड्या. बघ काय राहिलं भाऊ? 2 मायनस 2. इकडे काय कॉमन काढू शकतो? 11 कॉमन काढू शकतो. 2 मायनस 2. तुला माहिती आहे 2 जर संख्या मल्टिप्लाय मध्ये असते त्या सारख्या संख्या काय होत्या? खप काय होत्या? कॅन्सल होत्यात. बघ 10 इजिकल टू काय आलं भावड्या? 11 आलं. 10ला आपण काय म्हणू शकतो रे? 5 + 5 इजिकल टू 11. कसं गपकन उत्तर आलं. हुशारी का नाही तायडे? मी कोणाला सांगू नको. आणि खपकन लाईक करायला आहे का नाही? ज्या डोकं असणार त्यालाच त्या गोष्टी कळणार. म्हणून लाईक करायला अजिबात विसरायचं नाही बरं काय भावड्या आणि तडे.